राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये व्हाव्यात अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती। त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला विनंती करण्याचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला दुजोरा दिला। तसंच भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर राष्ट्रवादी सुद्धा स्वबळाचा नारा देईल असं पवार यांनी नाशिक दौऱ्यात बोलताना सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर आणि दिवाळीपूर्वी व्हाव्यात अशी इच्छा बोलून दाखवली। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपणही निवडणूक आयोगाला विनंती करू असं त्यांनी सांगितलं। तसंच या निवडणुकीत पूर्वीप्रमाणे ओबीसीसाठी 27% आरक्षण राहणार असल्यानं कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळेल असंही नामदार पवार यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर राष्ट्रवादी सुद्धा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाईल असं अजितदादा म्हणाले।